तर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी। यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाहीये। पूर्वीच्या योजनांमध्ये 1.5 ते 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची मर्यादा असल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते। मात्र आता थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। 25 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। सर्वांनी लक्ष देऊन इकडे 5 मिनिटं वेळ काढा। शेती पिकासाठी कर घेतलेला सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेच असेल की आता सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे। आता तुम्ही 2 लाखापर्यंत तुम्ही कर्ज करण्याची अट आहे ते आता सरकारच्या माध्यमातून काढून टाकण्यात आलेले आहे। आज झाल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला सगळ्यात मोठा निर्णय, सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्याच्या हितासाठी या ठिकाणी निर्णय घेऊन टाकलेला आहे। त्यामुळे राज्यातील जवळपास 98 शेतकरी कर्जमाफीच्या पात्र होणार आहेत। आता अगोदर फक्त 2 लाखापर्यंत तुमची कर्जमाफी या ठिकाणी निर्णय झाला होता, परंतु या ठिकाणी राज्य सरकारने सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्याची अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल। आता सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेती पिकासाठी तुम्ही 2 लाख रुपयाचं कर्ज घेतलं असेल तर ते तुम्हाला कर्ज रुपयाचं जे कर्ज आहे 3 लाखाचं कर्ज असेल, 4 लाखाचं कर्ज असेल, ते आता 5 लाखाचं कर्ज असेल तर अशा प्रकारचं कर्ज आता तुम्ही संपूर्ण माफ केलं जाणार आहे। आता त्यासाठी महत्त्वाची तुम्हाला कागदपत्र देखील द्यावे लागणार आहेत। आता तुम्हाला कोणती कागदपत्र द्यावी लागणार आहेत, सरकारने कोणत्या अटी आणि नियम लावण्यात आलेले आहेत, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। सर्वांनी 5 मिनिटे वेळ काढा। 5 मिनिटात तुमची कर्जमाफी कशी होईल त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला समजेल अशा पद्धतीत तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी 5 मिनिटे वेळ काढा आणि 5 मिनिटाच्या वेळामध्ये तुमची कर्जमाफी होऊ शकते। पण काही चुका जर तुम्ही कागदपत्र देताना तुम्ही काही चुका केल्या तर त्यामध्ये तुमची कर्जमाफी नाकारली जाऊ शकते। आता बँकेचे अधिकारी देखील तुमची चौकशी करण्यासाठी तुमच्या जवळ येणार आहेत। काही शेतकऱ्याची चौकशी सुद्धा केली जाणार आहेत। आता कोणत्या शेतकऱ्याची चौकशी केली जाणार आहेत, ती चौकशी करताना तुम्ही बँकेच्या अधिकाऱ्याला चुकीच्या पद्धतीने उत्तर दिली तर तिथे देखील तुमची कर्जमाफी बाद केली जाणार आहे। तर जवळजवळ राज्यामधील 38 लाख शेतकरी या ठिकाणी बाद देखील केले जाणार आहेत, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांनी देखील पाठीमागच्या ज्या बच्चू कडू आमदार यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या वेळी त्यांनी एक समिती देखील बसवली होती आणि त्या समितीने जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, तर फडणवीस साहेब यांच्या अंडरखाली देखील एक समिती नेमली होती आणि त्या समिती नेमल्यानंतर त्याचे सहाय्यक एक अध्यक्ष होते, ते म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्याचे जे सहाय्यक होते प्रवीण परदेशी, ज्या कर्जमाफीच्या समितीचे अध्यक्ष होते, त्यांनी देखील जो अहवाल आहे जवळजवळ 2 ते 3 महिने त्यांनी अभ्यास करून तो अहवाल तयार केला। अहवाल तयार केल्यानंतर नेमकी कर्जमाफी कशा पद्धतीने करता येईल, कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायचे, कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी नाही द्यायचे, शेतकऱ्याकडून कोणकोणती कागदपत्रे चेक केली जाणार आहेत, तर कोणत्या आधारे तुमची कर्जमाफी केली जाणार आहे, याची संपूर्ण माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा। आजची तुम्हाला सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे। आता शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा अखेर या ठिकाणी निर्णय झालेला आहे आणि काल जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी अखेर या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। आता कर्जमाफीचा जो अहवाल आहे, अहवाल देखील काल त्यांनी सादर केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी नेमलेले जे काही अहवाल आहे, आता अंतिम अहवाल देखील त्यांनी सही देखील केलेले आहे। आता तुमच्याकडे देखील जे ग्रामपंचायतचे सरपंच असतील, नंतर ग्रामसेवक असतील, यांनी देखील ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती हे तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे जमा करा असं देखील तुम्हाला SMS देखील आले असतील आणि काही शेतकऱ्यांनी जमा देखील केले असतील। आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जमा करायची आहेत, कागदपत्रे जमा करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, त्यामध्ये एक जर तुम्ही कागदपत्र चुकीचं दिलं तर तुमची कर्जमाफी नाकारली जाऊ शकते। त्यामुळे आता कागदपत्र देताना तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याची देखील संपूर्ण डिटेल आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचा अहवाल देखील सबमिट झालेला आहे। आता बघा, बँकेचे जे काही कर्मचारी आहेत ते अधिकारी ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या घरी येऊन प्रश्न देखील विचारणार आहेत। आता बँकेमध्ये प्रश्न विचारण्या या ठिकाणी सुरू देखील झालेला आहे। आता जे काही शेतकरी चुकीचे उत्तर देतील त्या कर्जमाफीपासून देखील वंचित राहणार आहेत आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील एक महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्याला करायला सांगितले, जे शेतकरी लवकरात लवकर करतील ती बँकेच्या संदर्भातली, आता ती जर तुम्ही तरच तुम्हाला कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे, अन्यथा एका चुकीमुळे तुम्ही कर्जमाफीपासून वंचित सुद्धा राहू शकता। आता सरकारच्या सूचनेनुसार बँकाच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्याला असलेल्या कर्जाच्या संदर्भामध्ये
माहिती गोळा करायला सुरुवात देखील झालेली आहे. अनेक कागदपत्र देखील बँकेने जमा करायला सांगितले आहेत आणि काल झालेल्या बैठकीनुसार प्रत्येक बँक शेतकऱ्याची माहिती आता गोळा करायला देखील लागलेला आहे. आता ही देखील तुम्हाला देखील माहिती असेल. आता कागदपत्र देताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे याची देखील माहिती सांगणार आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 20 जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे ते देखील सांगणार आहे. त्यानंतर कोणत्या बँका ह्याच्यामध्ये असणार आहेत, त्या राष्ट्रीय बँका आहेत, त्या राष्ट्रीय बँकाची कर्जमाफी होणार आहे. तुमची बँक ह्या कर्जमाफीमध्ये असणार आहे का ते देखील सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी कर्जमाफी कशी होणार आहे, काय होणार आहे, कोणते अटी नियम आहेत, कोणत्या पात्रता आहेत याची संपूर्ण माहिती घेण्याकरता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जराही 1 सेकंद जर तुम्ही व्हिडिओ पुढे पळवला तर तुमची कर्जमाफी नाकारली देखील जाऊ शकते. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे. अशा देखील सरकारने स्पष्टपणे सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तुम्ही कागदपत्रात जर चुकी केली तर तुमची कर्जमाफी नाकारली जाऊ शकते अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे. मग आता बरेच शेतकरी आंदोलन देखील झालं. पाठिंबाच्या काळामध्ये आमदार बच्चू कडू यांनी देखील आंदोलन केलं. तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी कधी करणार? त्यावेळी सरकारने देखील जूनच्या आतमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी करू आणि जे 2 लाखाची अट आहे ते देखील आता या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुमची सरसकट कर्जमाफी केली जाणार आहे. आता तुमचं किती लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाणार आहे ते देखील सांगलं जाणार आहे. आता तुमचं 10 लाखाचं कर्ज असलं तर तुम्हाला 10 लाखाचं कर्ज आहे ते तुमचं सरकार माफ केलं जाणार आहे का ते देखील सांगितलं जाणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कर्ज घेतले त्यांची कर्जमाफी केली जाणार आहे का हे देखील तुम्हाला सांगणार आहे. जर पाठीमागच्या आता तुम्हाला भरपूर दिवसापासून वाटत होते की सरकार आतापर्यंत कर्जमाफी का करत नाही, तर त्याची देखील कारण समोर आलेलं आहे. आज त्याच्या समोर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्वतः सांगितलेत. तर काही शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कर्ज घेतलेले आहेत, काही शेतकऱ्यांनी घरे बांधण्यासाठी कर्ज घेतलेत, काही शेतकऱ्यांनी गाड्या घेण्यासाठी कर्ज घेतलेले आहेत. कर्ज माफ होईल याच्या उद्देशाने चुकीच्या पद्धतीने 10 लाख 5 लाख 15 लाखापर्यंत त्यांनी कर्ज काढून ठेवलेलं आहे आणि कर्ज माफ होईल या आशा ते बाळगलेत. तर अशा शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार आहेत. जे खरंच कर्जमाफीसाठी गरजू आहेत, ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा शेतकऱ्याचीच आम्ही कर्जमाफी करू अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. आता तुम्हाला आता कोणती गरजू शेतकरी आहेत, त्यामध्ये अटी आणि नियम काय लावण्यात आले आहेत याची देखील संपूर्ण माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर अटी कोणत्या लावण्यात आल्या ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात महत्वाची अट लावण्यात आली तो म्हणजे शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. सगळ्यात पहिला ही अट लावण्यात आली आहे. आता पाठिंबाच्या काळामध्ये काय झालं, जे महाराष्ट्राच्या बाहेरचे शेतकरी आहेत ते शेतकरी देखील महाराष्ट्रामध्ये येऊन राहू लागलेत आणि ते देखील चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी घेऊ लागलेत. त्यामुळे सरकारने देखील विचार केला जे बाहेरचे शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी केली जाणार आहेत. त्यामध्ये उदाहरणार्थ पाहायला गेलं तर आपले यूपीचे असतील, यूपी बिहारचे कामगार असतील, त्यांनी देखील चांगला जॉब करून काम करून त्यांनी स्वतःची शेती घेतलेली आहेत. पण ते स्वतःची रहिवासी न राहता स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांनी कर्ज काढलेले आहेत आणि त्यांनी देखील कर्ज भरलेलं नाही. त्यामुळे कर्नाटक असेल, नंतर MP असेल, असे भरपूर सारे लोक महाराष्ट्रामध्ये येऊन राहिलेत आणि कर्ज काढलेले आहेत चुकीच्या पद्धतीने. त्यांचं कर्ज देखील माफ केलं जाणार नाही. आता दुसरी अट लावण्यात आली ते म्हणजे ज्याच्या शेतकऱ्याचं वर्षाचं उत्पन्न 2.5 लाख असणं अतिशय गरजेचं आहे. 2.5 लाखाच्या वरती जर तुमचं उत्पन्न असलं तर तुमची कर्जमाफी केली जाणार नाही अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेला आहे. त्यामुळे आता 2.5 लाखाचं उत्पन्न दाखवायला तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला काढावा लागणार आहे. 2.5 लाखाच्या आतमधला असला तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला द्यावा लागणार आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट करण्यात आली ते म्हणजे कोणती कागदपत्र द्यावी लागणार आहेत ती कागदपत्राची लिस्ट सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या बँका आहेत ते देखील सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणते 20 जिल्हे आहेत ते देखील सांगणार आहे. आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ते देखील आपल्याला सुरुवातीला जाणून घ्या. सगळ्यात पहिला तुमचं महत्वाचं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे फार्मर ID कार्ड. आता ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही फार्मर ID कार्ड काढा. फार्मर ID कार्ड असेल तरच तुमची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे. तर तुमचे फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्हाला कोणतीही कर्जमाफी केली जाणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे फार्मर आयडीचा जो नंबर असतो, नंबर असेल तर चालेल पण फार्मर ID कार्ड कंपल्सरी करण्यात आलंय. आता तुम्हाला 2 नंबरचं कागदपत्र कुठलं लागणार आहे महत्वाचं म्हणजे ते म्हणजे तुमचा आधार कार्डचं झेरॉक्स. आधार कार्डचं झेरॉक्स देखील तुम्हाला द्यावं लागणार आहे. पण आधार कार्डचं झेरॉक्स देताना अतिशय महत्वाची तुम्हाला गोष्टीची काळजी देखील घ्यावी लागणार आहे. त्यामध्ये आधार कार्डचं झेरॉक्स देत असताना सगळ्यात महत्वाचं तुमचं नाव 7 बरोबरती जेच नाव आहे तेच देखील चेक करून घ्यायचं आहे. नंतर तुमचं आधार कार्डचं जे नाव तुमच्या बँकेच्या पासबुकवरती आहे का ते देखील चेक करावं लागणार आहे. नंतर तुमचं बँकेचं फार्मर ID कार्डवरती सेम नाव म्हणजे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, जे सेम नाव आहे ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. नंतर तुमचं आधार कार्ड अपडेट असणं देखील अतिशय गरजेचं आहे. अनेक शेतकऱ्याचं असं झालं की आधार कार्ड काढल्यापासून अजूनही त्यांनी अपडेट देखील केले नाही.
त्यामुळे तुमचा आधार कार्ड अपडेट असणं देखील अतिशय गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं मन पाहायला गेलं तर आधार कार्ड नंतर तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर देखील लिंक असणं अतिशय गरजेचं आहे. नंतर तुमचा आधार कार्डला बँक अकाउंट देखील लिंक असणं अतिशय गरजेचं आहे. या आधार कार्डच्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते देखील जाणून घ्या. मग तुम्ही आधार कार्ड व्यवस्थित करून आधार कार्डचं झेरॉक्स द्या. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्याच महत्त्वाचं कागदपत्र लागतं ते म्हणजे बँक पासबुक. आता बँक पासबुक देखील अतिशय गरजेचं. आता तुम्ही ज्या बँकेतून तुम्ही कर्ज काढले त्या बँकेचंच तुम्हाला पासबुकचं झेरॉक्स त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्यानंतर तुमचं त्या देखील सर्वात पहिल्यांदा नाव, नंतर तुमचं वडिलांचं नाव, नंतर आडनाव हे देखील तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या झेरॉक्स देत असताना. त्याच्यानंतर तुमचा IFSC कोड व्यवस्थित झेरॉक्समध्ये उठलाय का ते देखील पाहून घ्या. त्यानंतर तुमचा बँकेचा जो खाते क्रमांक आहे खाते क्रमांक देखील व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या आणि मगच बँकेचं पासबुकचं झेरॉक्स आहे ते देखील तुमच्या कागदपत्राशी जोडा. त्यानंतर हे महत्त्वाचं झालं, बँकेचं पासबुक झालं. नंतर तुम्हाला पॅन कार्ड देखील व्यवस्थित तुम्हाला द्यायचं, पॅन कार्डचं झेरॉक्स काढून. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल, आतापर्यंत पॅन कार्ड कधीच मागितलं नव्हतं पण सरकारने आता पॅन कार्ड का मागितलंय. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तुमचं जे वर्षभराचं उत्पन्न आहे आतापर्यंत तुमच्या बँकेमध्ये व्यवहार किती झाले याची देखील माहिती जाणून घेण्यास देखील बँकेचं पासबुक मागितलंय. त्यामुळे आता बँकेचं पासबुक मागितल्यानंतर संपूर्ण माहिती सरकारला समजते की या खरोखर शेतकरी कर्ज घेतलाय, तर कर्ज घेतल्यास खरोखरच शेतकरी गरीब आहे का हे देखील शेतकरी सरकार जाणून घेतं. जो गरीब शेतकरी असेल, खरंच त्याच्या बँकेच्या खात्यावरती कोणतेही व्यवहार झाले नाहीत, त्यांच्या नावावरती कर्ज आहे, अशा शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जाणार आहे. पण ज्यांच्या खात्यावरती 10 लाख 15 लाख बँक बॅलन्स आहे तर अशा शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार नाही, असे सक्त निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे तुमचं बँकेचं पासबुकच्या आधारावर, नंतर तुमच्या पॅन कार्डच्या आधारावर ही तुमची कर्जमाफी केली जाणार आहे, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमचं कोणकोणत्या अटी आणि नियम सांगण्यात आलं, नंतर तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ते देखील सांगण्यात आलं. आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे घेण्यात येणार आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा कोणकोणत्या बँका आहेत ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आता सगळ्यात बँका ज्या गव्हर्नमेंटच्या बँका आहेत त्यामध्ये नंतर तुम्हाला खासगी बँका देखील सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा गव्हर्नमेंटच्या बँका आहेत ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले त्यांचं देखील कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर बँक ऑफ इंडियामधून तुम्ही कर्ज घेतला असेल तुमचं देखील आता या ठिकाणी कर्ज माफ केलं जाणार आहे. त्यानंतर दुसरं पाहायला गेलं तर महाराष्ट्र बँकेतून जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर तुमचं देखील या ठिकाणी कर्ज माफ केलं जाणार आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर महाराष्ट्र बँक झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, भूविकास बँक, जिल्हा सहकारी बँक या बँकेतून देखील तुमचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. दुसरं पाहिलं तर तुम्ही पोस्टातून देखील कर्ज शेतीसाठी घेतलं असेल तर पोस्ट ऑफिसची बँक असेल त्या बँकेचं देखील कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बँका झाल्या ज्या खासगी बँका आहेत ते कोणते देखील पाहूया. HDFC बँक असेल, नंतर बँक ऑफ बडोदा असेल, नंतर कोटक बँक असेल, नंतर पंजाब नॅशनल बँक असेल, ICICI बँक असेल, या देखील तुम्ही या सर्व बँकेतून तुम्ही कर्ज घेतला असेल तर तुमचं सर्व कर्ज माफ या ठिकाणी केलं जाणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून करण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यापैकी 3 टप्प्यामध्ये करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहायला गेलं तर 10 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 6 जिल्हे असे 3 टप्पे या ठिकाणी करण्यात येणार आहेत. तर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे घेण्यात आले आहेत त्याची देखील आता संपूर्ण जिल्ह्याची लिस्ट देखील तुम्हाला वाचून दाखवतो. सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. आता प्रत्येक विभागातून 2-2 जिल्हे या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. आता सगळ्यात पहिला जिल्हा घेण्यात आला ज्याला शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून आपण ओळखला जातो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी केली जावे म्हणून देखील अनेक दिवस आत्महत्या देखील केलेल्या होत्या. त्यामुळं पाहायला गेलं तर शेतकऱ्याची कर्जमाफी देखील या ठिकाणी केली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर अकोला जिल्ह्यातून देखील तुम्ही पाहिला असेल बच्चू कडू देखील आमदार अकोला जिल्ह्यातून येतात आणि अकोला जिल्ह्याची देखील या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्याची देखील या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, नंतर सातारा असेल, पुणे असेल, नंतर सोलापूर असेल, या जिल्ह्याची देखील या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून येत आहे. त्यानंतर बघा सातारा हे झाला, कोल्हापूर झाला, सोलापूर झाला, धाराशिव जिल्ह्याची देखील या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्याची देखील या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे. त्यानंतर लातूर, नांदेड या जिल्ह्याची देखील या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे. त्यानंतर बघा धुळे जिल्ह्याची देखील या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे. त्यानंतर जालना जिल्ह्याची देखील या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली, ही माहिती आवडल्यास अशीच अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच माहिती जे शेतीतले व्यवसाय नंतर तुम्हाला गावाकडील माहिती संपूर्ण माहिती आपण चॅनलवर घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलचं बेल आयकॉनचं बटन आहे
ते देखील दाबून ठेवा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.